गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मधील क्वेश्चन नंबर 2 मधील 4, 5 आणि 6 या क्रमांकाचे आपण प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर पहिला प्रॉब्लेम आहे 4 नंबरचा क्वेश्चन 4 नंबरचा प्रॉब्लेम आहे x + 1/x = -2. फिफ्थ नंबरचा प्रॉब्लेम आहे m + 2 × m - 5 = 0. आणि 6 नंबरचा प्रॉब्लेम आहे m³ + 3 - 3m² - 2 = 3m³. या ठिकाणी आपल्याला या इक्वेशन पैकी हे इक्वेशन्स आहेत, यापैकी कोणते इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. डिसाइड व्हिच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आपला कोणते इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे डिसाइड करायचं आहे. ओके, तर चला मग आपण आता सुरू करूया. सोल्युशन. तर 4 नंबरचा प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत. सो x + 1/x = -2. हे गिवन इक्वेशन आहे. वी हॅव टू डिसाइड गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक और नॉट. नाउ x + 1/x = -2. आपण काय करू, दोन्ही साइडला x ने मल्टिप्लाय करू, म्हणजे हा जो डिनॉमिनेटर मध्ये x आहे तो काय होईल जाईल, कॅन्सल होऊन जाईल. ओके, मल्टिप्लाइंग both sides by x. So x into x + 1/x = x into -2. Okay, so x into x x². आता x into 1/x = x into 1 x divided by 1 into x x by x = 1. So 1 = -2x. We will transfer -2x to the left hand side. आपण -2x ला काय करू, आपण डावीकडे ट्रान्सफर करूया. ओके, सो x² + 1 - 2x = 0. आता आपण काय करू, याला असं लिहूया, x² - 2x + 1 = 0. This is our इक्वेशन. सो आता आपल्याला डिसाइड करायचं आहे की इट इज क्वाड्रॅटिक और नॉट. इन द इक्वेशन x² - 2x + 1 = 0. In this equation x is only one variable. X is only one variable and maximum index of what is maximum index in this what is maximum index in this equation. So 2 is the maximum index of variable x. So maximum index of variable is 2. Therefore this is a quadratic equation. So x² - 2x + 1 = 0 is a quadratic equation. Therefore given equation is a quadratic equation. Therefore x + 1/x = -2 is a quadratic equation. आपण स्टेप बाय स्टेप याप्रमाणे सॉल्व केलं आहे. आपण इथे आन्सर लिहून टाकू. आन्सरला खूप महत्त्व असते, आन्सर लिहायला पाहिजे आपण, कारण आन्सर पाहिल्यानंतर समजते की आपण काय डिसाइड केलं आहे. So x + 1/x = -2 is
ए quadratic equation. इथे आपण लिहिलो डिसाइड which of the following are quadratic equations. हे सर्व पूर्ण तीन इक्वेशन आपण याला इक्वेशन्स म्हटलो. आपण पण इथे एकच इक्वेशन आपण डिसाइड केलेलं आहे की x + 1/x = -2 इज ए क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणून आपण इथे लिहिलो इक्वेशन. ओके, तर याप्रमाणे आपले प्रॉब्लेम सॉल्व करून झालेला आहे. आपण 5 नंबरचा प्रॉब्लेम जे आहे, 5व्या क्रमांकाचा प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. सो सोल्यूशन ऑफ 5 इक्वेशन नंबर 5 और प्रॉब्लेम नंबर 5. सो m + 2 into m - 5 = 0 हे गिवन इक्वेशन आहे. याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग कसं, या स्वरूपामध्ये नाही आहे, कोणत्या ax² + bx + c = 0 या स्वरूपामध्ये असं आपण सांगू शकतो हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. पण हे इक्वेशन या स्वरूपात नाही, म्हणजे आपल्याला प्रथम या इक्वेशनला क्वाड्रॅटिक स्वरूपामध्ये म्हणजे ax² + bx + c या स्वरूपात लिहावं लागेल. जर ते इक्वेशन या स्वरूपात असेल तर ते क्वाड्रॅटिक असेल, अन्यथा नसेल. ओके, चला मग आता आपण काय करू, हा जो काय म्हणते ब्रॅकेट आहे, या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मनी या ब्रॅकेट मधल्या टर्मला आपण मल्टिप्लाय करूया. सो आता m * m - 5 + 2 * m - 5 = 0. आता आपण काय करू, m * m m2 m * -5 -5m + 2 * m 2m minus 2 into -5 = -10 = 0. Now m² -5m plus 2m = -3m minus 10 = 0. हे झालं आपलं सिम्प्लिफाईड इक्वेशन, किंवा आपण याला सोप्या रूपामधलं हे समीकरण झालंय किंवा इक्वेशन झालंय. आपण डिसाइड करू की हे इक्वेशन जे आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा नाही. हे जर क्वाड्रॅटिक असेल तर हे क्वाड्रॅटिक असेल. ओके, सो इन द इक्वेशन m² - 5m minus 10 = 0, m is only one variable. In the equation m² - 5m minus 10 = 0, m is only one variable and maximum index मी सर्वात मोठा इंडेक्स जो आहे किती आहे, मग मॅक्झिमम इंडेक्स इज 2. पण कशाचा मॅक्झिमम इंडेक्स, सो मॅक्झिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज 2. देयरफॉर म्हणून m² - 5m minus 10 = 0 is a quadratic equation. Therefore, the given equation m plus 2 into m minus 5 is equal to 0 is a quadratic equation. आता आपण काय करू, आन्सर लिहून टाकू. तुम्हाला सांगितलं मी आन्सर लिहिणं आवश्यक आहे. आन्सर लिहिलं म्हणजे आन्सर हा प्रॉब्लेमचा काय तो आरसा असतो. सो m plus 2 into m minus 5 is equal to 0 is a quadratic equation. या प्रकारे आपण 5th नंबरचा प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेला आहे. आता आपण काय करू, 6th नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व करूया. ओके,
आता आपण 6 नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व करूया. सॉल्व करू म्हणजे आपण डिसाइड करू वेदर इट इज अ क्वाड्रॅटिक ऑर नॉट. सो इथे आपण 6 नंबरचा प्रॉब्लेम आपण सॉल्व करत आहोत. सो m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 3m क्यूब. ओके, this is given equation. Now m cube is equal to 3m square minus 2m. आपण काय करू, 3m cube ला आपण लेफ्ट हँड साइड ला ट्रान्सफर करू. We will transfer 3m cube to the left hand side. So minus 3m cube is equal to 0. So m cube minus 5m cube आपण हे जवळ आणूया, हे दोन तर plus 3m square minus 2 is equal to 0. So m cube minus thrice m cube is equal to minus twice m cube plus thrice m square minus 2 is equal to 0. आपण काय करू, दोन्ही साइडला आपण इथे मायनस आहे ते आपण मायनस चिन्ह घालवून टाकू म्हणजे तुम्हाला का समजायला सोपं जाईल. ओके, सो मल्टिप्लाइंग both sides by minus sign. So minus 2m cube plus thrice m square minus twice is equal to minus गुणिला 0. So minus into minus plus 2m cube minus thrice m square plus 2 is equal to 0. So आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन डिसाइड करा क्वाड्रॅटिक आहे किंवा नाही. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन असण्याकरता अट कोणती आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. दिस इज जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन असण्यासाठी अट आहे की जसं हे आहे त्याला म्हणजे व्हेरिएबल एकच व्हेरिएबल असायला पाहिजे, त्याचा मॅक्झिमम इंडेक्स हा 2 असायला पाहिजे आणि जो पहिलं टर्म आहे त्याचा कोएफिशिएंट a शुड नॉट बी 0. म्हणजे हा a शून्य नसायला पाहिजे. a b c हे रियल नंबर असायला पाहिजे परंतु a हा शून्य नसायला पाहिजे, तेव्हा ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असते. ओके, चला हे तुम्हाला आयडिया क्लिअर झाली आता. सो ट्वाइस m क्यूब मायनस थ्राइस m स्क्वेअर प्लस 2 इज इक्वल टू 0. इन द इक्वेशन twice m cube minus thrice m square plus 2 is equal to 0. m is only one variable but maximum index of which m are variable is not 2. Is not 2 because maximum index of this equation म्हणजे maximum index of m in this equation is 3 is not 2. Therefore 2m cube minus thrice m square plus 2 is equal to 0 is not a quadratic equation. Therefore m cube plus thrice m square minus 2 is equal to thrice m cube is not a quadratic equation. Answer: m cube plus thrice m square minus 2 is equal to 3m square is not
quadratic equation. तर आता याप्रमाणे आपण तिन्ही प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहे वन बाय वन. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.